नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर.जे. निकम, राज्यशास्त्र विषयाच्या G2 या पेपरचा विषय शिक्षक म्हणून आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील 3 सिरीज पासून आपण या ऑनलाइन टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहोत. मागील 3 सिरीज मध्ये किंवा 3 लेक्चर मध्ये आपण या विषयाची ओळख बघितली. याबरोबरच राजकीय विचार प्रणाली या पहिल्या टॉपिकला आपण सुरुवात केलेली होती. यामध्ये राजकीय विचार प्रणाली म्हणजे काय, तिचा अर्थ, व्याख्या आणि या राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने कोणकोणती आहेत या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेतलेला होता. या लेक्चरला आपण राजकीय विचार प्रणालीचा अर्थ आणि स्वरूप या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आंशिक सिद्धांत व स्पष्टीकरणांपासून सर्वंकष व सर्वस्पर्शी तत्वज्ञानापर्यंत अनेक गोष्टींसाठी विचार प्रणाली ही संज्ञा वापरली जाते. तिच्यात सहज सुलभ घोषवाक्यांपासून गहन तात्विक प्रमेयांपर्यंत कितीतरी गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतो. श्रद्धाळू अनुयायांपासून तर कर्मठ व आग्रही मीमांसकापर्यंत अनेक लोक विचार प्रणालीचा उद्घोष करत असताना आपल्याला दिसून येतात. या सर्व कारणांमुळे विचार प्रणाली या संकल्पनेला आज सर्वसमावेशक असे स्वरूप प्राप्त झाल्याचे आज आपल्याला दिसून येते. म्हणून ट्रॅसी हा जो काही विचारवंत आहे, तो विचारवंत विचार प्रणाली हे विचारांचे शास्त्र आहे असा विचार प्रणालीचा अर्थ प्रतिपादित करतो. म्हणजेच विचारांचा जन्म भौतिक प्रक्रियांमधून कसा होतो अशी या ट्रॉसीची कल्पना होती. ट्रॉसी या विचारवंताने विचार प्रणाली हे विचारांची शास्त्र आहेत असा या विचार प्रणालीचा अर्थ सांगितलेला आहे. पण ट्रॉसीची ही जी काही संकल्पना होती, जो काही अर्थ त्यांनी सांगितला, हा एक मर्यादित स्वरूपाचा अर्थ होता. आज फारसी प्रमाणामध्ये हा अर्थ सर्वमान्य होताना दिसत नाही. कारण एकमेकांशी तार्किक संगती असलेले सिद्धांत, आदर्श राजकीय व सामाजिक व्यवस्थेचे संकल्पन व समर्थन या सर्व गोष्टींचा आज विचार प्रणाली या संकल्पनेमध्ये अंतर्भाव होत असतो. राजकीय ध्येय, हेतू व उद्दिष्टे आणि त्यात प्रतिबिंबित झालेले असतात. मॅक आयव्हर हे एक विचारवंत आहे. ते या विचार प्रणालीचा एक वेगळा अर्थ सांगतात. ते असं म्हणतात की उद्दिष्टांना जन्म देणाऱ्या राजकीय, आर्थिक व सामाजिक मूल्यांची आणि विचारांची पद्धती म्हणजे राजकीय व सामाजिक विचार प्रणाली होय, अशा प्रकारचा अर्थ मॅक आयव्हर या विचारवंतांनी सांगितलेला आहे. यानंतर डॅनियल यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे. ते असं म्हणतात की प्रत्येक विचार प्रणालीमध्ये वर्तमान स्थितीचे मूल्यमापन आणि भवितव्याबाबतची दूरदृष्टी यांचा समावेश असतो. अधिक चांगले भवितव्य साकार करण्यासाठी एक निश्चित कार्ययोजना विचार प्रणाली पुरवत असते. कार्ल फ्रेडरिक हे विचार प्रणालीचा अर्थ सांगतात. ते असे म्हणतात की एखादी राजकीय व्यवस्था कशी बदलायची, कशी सुधारायची किंवा कशी टिकवायची यांच्या व्यावहारिक साधनांशी संबंधित बरीचशी सुसंगत विचारसंहिता म्हणजे विचार प्रणाली होय, असा हा सविस्तर अर्थ कार्ल फ्रेडरिक या विचारवंतांनी सांगितलेला आहे. डेव्हिड ईस्टन जे आहे त्यांनी विचार प्रणाली संदर्भात काही व्याख्या सांगितलेली आहे. ते असं म्हणतात की विचार प्रणाली म्हणजे ज्याच्या आधारे व्यवस्थेच्या सदस्यांना भूतकाळाचे निर्वचन करता येते
वर्तमानाचा अर्थ लावता येतो आणि भविष्य काळाचा वेध घेता येतो अशा आदर्शाचा, साध्यांचा व हेतूंचा अभिव्यक्त संच म्हणजे राजकीय विचारप्रणाली होय, असं डेव्हिड ईस्टन ही व्याख्या करतात. म्हणजे राजकीय सत्ता कोणत्या हेतूंनी व कोणत्या मर्यादेत वापरायची याचे निर्धारण विचारप्रणाली करतात. त्यांना कधी राजकीय जीवनाविषयी फसव्या मिथकांचे तर कधी वस्तुनिष्ठ मूल्यांकनांचे व प्रामाणिक आकांक्षांचे स्वरूप प्राप्त होत असते. पण त्यांच्या ठिकाणी सुप्त सामर्थ्य असतेच, कारण कल्पकतेला आकर्षक करणाऱ्या नैतिकतापूर्ण आदर्शांच्या स्वरूपात त्या अभिव्यक्त झालेल्या असतात. काही लेखकांनी मात्र विचारप्रणाली ही संकल्पना अनिष्ट समजून तिच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहींनी ती सर्वंकष राजवटीचे दुष्ट साधन वाटते. जे काही लोकांना विचारप्रणाली ही हुकुमशाहीवादी किंवा सर्वंकष राजवट जी असते, तर ह्या सर्वंकष राजवटीचं साधन वाटते. म्हणजे सर्वंकष राजवट ही आपली जी काही राजकीय व्यवस्था आहे ही अधिक प्रबळ करण्यासाठी आणि लोकांच्या समाज जीवनामध्ये एक हस्तक्षेप करण्यासाठी विचारप्रणालीचा वापर केला जात असतो, असंही काही लोकांचं मत आहे. त्यामध्ये सत्यांश निश्चितपणे आहे. म्हणून त्या विचारवंतांना असं वाटतं की विचारप्रणाली ही सर्वंकष राजवटीचे दुष्ट साधन आहे. तर काही जण तिला केवळ पोकळ प्रचाराचे मायावी साधनही मानतात. म्हणजे काही विचारवंतांचं असं मत आहे की विचारप्रणाली म्हणजे एक पोकळ बैठक आहे, केवळ गप्पा आहे, गप्पिष्ट लोकांचा टाइमपास करण्याचं साधन आहे, असं काही विचारवंतांचं मत ह्या विचारप्रणालीच्या बाबतीत आहे. म्हणजे काही लोक असं म्हणतात की विचारप्रणाली ही सर्वंकष राजकीय व्यवस्थेचं एक प्रकारचं दुष्ट साधन आहे. ह्या विचारप्रणालीच्या माध्यमातून हुकुमशहा किंवा सत्ताधारी किंवा सत्तावाहक वर्ग हा आपलं अस्तित्व, आपली सत्ता कायम टिकून ठेवत असतो. म्हणून त्याला ते सर्वंकष राजकीय व्यवस्थेचं दुष्ट साधन मानतात. तर काही म्हणतात हे केवळ पोकळ गप्पा आहेत, वैचारिक बैठकांमधून विचारप्रणालीच्या माध्यमातून सिद्धांतांच्या माध्यमातून काहीही आउटपुट निघत नाही. अशा प्रकारचा विचारप्रणाली विषयक एक निगेटिव्ह अर्थ, नकारात्मक अर्थ सुद्धा काही विचारवंतांनी सांगितलेला आहे. विचारप्रणाली ही अनुभवदृष्ट्या खोटी किंवा नैतिक दृष्ट्या चुकीची विचारप्रणाली असून फक्त दिशाभूल करणे किंवा भ्रष्ट वा गुलाम करणे एवढेच तिचे प्रयोजन असते. म्हणजे विचारप्रणाली ही खोट्या मार्गाचा वापर करत असते, खोट्या मिथकांचा वापर करून लोकांची दिशाभूल करत असते आणि लोकांची दिशाभूल करून लोकमत आपल्या बाजूने वळवून घेणं हे काम विचारप्रणाली करत असते आणि त्या माध्यमातून ते लोकांना गुलाम बनवत असतात. असाही काही अभ्यासकांनी या संदर्भात अर्थ सांगितलेला आहे. या धर्मामध्ये जे स्थान अंधश्रद्धांना आहे तेच तत्वज्ञानात विचारप्रणालींना असते. इत्यादी विधानांमधून ही प्रतिकूल धारणा व्यक्त झाली आहे. म्हणजे धर्म संस्थेमध्ये अंधश्रद्धा हे धर्म विस्तारासाठी बाधक ठरत असतात किंवा अंधश्रद्धेमुळे अनेक नुकसान होत असताना आपल्याला दिसतं. एक प्रकारचा कलंक आहे. प्रत्येक धर्मातील जी काही अंधश्रद्धा आहे ती त्या धर्माचा एक प्रकारचा कलंक आहे, कारण त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसतो. तशाच पद्धतीने तत्वज्ञानामध्ये सुद्धा विचारप्रणाली ही एक कलंक आहे. असं एक नकारात्मक स्वरूप या विचारप्रणालीचं तयार झालेलं आहे. आज ज्यांच्या शिकवणुकीवरून आधारित विचारप्रणालीने अर्ध्याहून अधिक जग प्रभावित झाले आहे, तो कार्ल मार्क्स सुद्धा विचारप्रणालीला स्वामित्व गाजवणाऱ्या वर्गाचे किंवा त्याच्या छत्राखाली चालू असलेले धार्मिक वैचारिक चिंतन हेच स्थान देतो. त्याच्यामध्ये विचारप्रणाली नेहमी प्रस्थापित समाज व्यवस्थेचे व उत्पादन पद्धतीचे समर्थन करीत असते. त्यात कोणताही बदल होऊ देण्यास त्या विरोध करतात आणि त्यामुळे प्रगतीच्या वाटा
अडवित असतात. राज्यकर्ता वर्ग प्रणालींचा विचार प्रणालींचा उपयोग स्वतःची हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी करून घेत असतो. म्हणजे विचार प्रणालीचा वापर करून राज्यकर्ता वर्ग हा स्वतःचे हित जे काही आहे हित साधण्याचा प्रयत्न हा राज्यकर्ता वर्ग करत असतो. म्हणजे फॅसिझम नॅझिझम सारखे जे काही विचार प्रणाली आहे तर ह्या विचार प्रणालीच्या माध्यमातूनच या हिटलर आणि मुसोलिनीने आपलं हित साधून घेतलेलं आहे. हे या माध्यमातून या अभ्यासकांना सांगायचं आहे. त्यानंतर मॅनहाइम सारखे विचारवंत विचार प्रणालींना पुराणमतवादाची शस्त्रे मानतात. तर एफ वॅटकिन त्यांना जैसे थे वादाचे शत्रू ठरवितो. ते काही असो पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की राजकारणामध्ये विचार प्रणालीला मूलभूत भूमिका पार पाडावी लागत असते. राष्ट्राचे, राजकीय पक्षांचे व राजकीय व्यक्तींचे राजकीय वर्तन नियंत्रित करण्यात विचार प्रणालींचा वाटा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे. आपले सामाजिक जीवन सुरळीत व नियंत्रित करण्यासाठी माणसांनी सदैव राजकीय शक्तींचा आधार घेतलेला आहे. सत्ता, प्रतिष्ठा, धनसंपत्ती यांच्या वितरणाचा प्रश्न असो की समाज नियमनाचा असो किंवा राजकारणाचा असो कशातूनही त्याचे उत्तर मिळू शकत नाही. आणि रॉबर्ट डॉल या संदर्भात म्हणतो की राजकारणाच्या आधी, राजकारणाच्या वर आणि सभोवती त्याला नियंत्रित करण्याचे व घडवण्याचे कार्य विचार प्रणाली करीत असते. व्याख्यांच्या संदर्भात अशा प्रकारचा मतभेद आपण जर लक्षात घेतला म्हणजे काही विचारवंत त्याला पोकळ गप्पा म्हणतात, काही विचारवंत त्याला एक दुष्ट साधन म्हणतात, काही विचारवंत त्या विचार प्रणालीला एक श्रीमंत वर्गाचं गरीब लोकांचं शोषण करणारं साधन मानतात. अशा वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या विचारवंतांमध्ये या विचार प्रणालीच्या संकल्पनेविषयी अर्थाविषयी मतभेद निर्माण झालेले आहे. तरी या संदर्भात एक सर्वसामान्य काही अर्थ आपल्याला सांगता येईल, काही वैशिष्ट्यपूर्ण अर्थ सांगता येईल. ते म्हणजे असं की विचार प्रणाली नेहमीच राजकीय असते. अन्य संदर्भातही जरी ती संज्ञा वापरात येत असली तरी तिची मुख्य ऐतिहासिक भूमिका राजकीयच राहत आलेली आहे. राजकीय चळवळींची ध्येय, गृहीतके, हेतू व समर्थने विचार प्रणालीतून निर्धारित झालेली आहे. विद्यमान संरचनांची टीका व निर्भत्सना आणि परिवर्तनाच्या वाटांचा शोध विचार प्रणालीतून घेतला जातो. विचार प्रणाली नेहमीच लोकांना कृतीप्रवण करून उज्ज्वल उद्याकडे वाटचाल करायला लावतात. सामान्यांना समाजात समजतील व आकर्षक वाटतील अशा घोषणा, प्रतीके व मिथके विचार प्रणालीमध्ये असतात. चळवळीचे ध्येय, क्लुप्त्या व व्यावहारिक उपक्रम यांचे दिग्दर्शन विचार प्रणाली करत असते. तर अशा पद्धतीने आपण विचार प्रणालीचा अर्थ बघितलेला आहे. यानंतर आपण विचार प्रणालीच्या स्वरूपाकडे जाऊया. विचार प्रणालीचे जे काही स्वरूप आहे हे आपण पुढील सिरीज मध्ये बघूया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.